वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। काल नौदल प्रमुखांच्या भेटीनंतर आज वायुदल प्रमुखांशी चर्चा। पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर वायुदल प्रमुखांच्या भेटीला अधिकच महत्त्व। पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचे उल्लंघन। पाकव्याप्त काश्मीरच्या लिपा व्हॅलीमधून दहशतवाद्यांची मोठी खेप भारतामध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू। तपास यंत्रणेला सूत्रांची माहिती। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीती। पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रांची कमतरता। पाककडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक। भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान 96 तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही। पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी। 450 किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्राची मारक क्षमता। पाककडून भारताविरुद्ध सज्ज असल्याचा दावा। मात्र अशा क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण हे केवळ तणाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती। भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार। ही खरेदी मेक इन इंडिया अंतर्गत केली जाणार। 48 लॉन्चर आणि 85 क्षेपणास्त्र तसेच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जाणार। सीआरपीएफच्या 41 बटालियनचे जवान मुनियर अहमद बडतर्फ। पाकिस्तानी मुलीसोबत विवाह करून माहिती लपवल्यानं कारवाई केल्याची माहिती। पत्नीचा व्हिसा संपूनही तिला भारतात ठेवलेला। हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला। पाकिस्तानात पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा एक्स अकाउंट भारतामध्ये ब्लॉक। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक। दोघं अमृतसर छावणी भागाची माहिती पाकिस्तानला पाठवत होते, तर अमृतसर जेलमधील हरप्रीत सिंगद्वारे या 2 हेरांचा आयएसआयशी संपर्क असल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यावेळी दुकान बंद ठेवणारा दुकानदार एनआयएच्या रडारवर। 15 दिवसांपूर्वीच नव्यानं दुकान उघडणाऱ्यांची एनआयएकडून चौकशी होणार। 15 दिवसांपूर्वी दुकान उघडून हल्ल्याच्या दिवशी बंद ठेवल्यानं संशय, तर इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल्स रेकॉर्डची देखील गेली तपासणी। पहलगाममधील जवळपास 1,500 ते 2,000 घोडेवाल्यांची चौकशी होणार। पर्यटकांसाठी घोडे चालवणाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। दहशतवादी कुठून आले, कुठून परत गेले जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, तर काही घोडेवाल्यांचे जबाबही विरोधाभासी असल्यानं कसून चौकशी केली जाणार। जम्मू आणि काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरूच। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरूच। दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं कामही सुरू। पहलगाम हल्ल्यातील 2 दहशतवादी आणि दक्षिण काश्मीरमधले असल्याचा संशय। त्यांनी पर्यटकांना फूड स्टॉलवर नेलं, तर 2 दहशतवादी आधीच फूड कोर्टवर धाबा धरून बसले होते, सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यातही लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन समोर। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसूरी आणि जैश ए मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर असल्याचा संशय। पाकिस्तानी सैन्य लहान मुलांना मदरशांमध्ये शिकवणाऱ्या तरुणांना आणि मौलवींना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर। पीओकेच्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कर्नल आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे प्रशिक्षण। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक युद्धाचं वातावरण भाजपनंच निर्माण केलं आणि आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारे ही मोदीच आहेत। सामनातून मोदींवर निशाणा, त्यामुळे युद्ध खरंच होईल का, सामनातून सवाल। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाक रेंजरला अटक। भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा करत होता प्रयत्न। BSF कडून अटकेची कारवाई, सध्या चौकशी सुरू। पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटले तरी अजूनही कसला बदला घेताय, संजय राऊतांचा मोदींवर टीका। तर एअरस्पेस बंद, चॅनल बंद करून घेता येतो का बदला, राऊतांचा म्हणणं। सरकारला फक्त विरोधकांचा बदला घेता येतो, संजय राऊतांचा टोला असा शत्रू असल्यावर भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघायला हवा, राऊतांचा सल्ला। संजय राऊतांना टीका करण्याशिवाय काहीच येत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। राऊत काँग्रेसमध्ये झालेत त्यामुळे असे बोलतायत। मोदी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा 2.5 तासात एकही सैनिक पोहोचू शकला नाही। केंद्र सरकारचं अपयश आहे, जितेंद्र आव्हाडांची टीका। तर आपल्या चुकांवर सरकार पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे, आव्हाडांचं वक्तव्य।
राज्यामध्ये सद्भावना उरली नाही आणि ती वृद्धिंगत करण्यासाठी यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रातील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि हत्येच्या घटनांना सरकार जबाबदार आहे, सपकाळ यांचा आरोप. भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तान घाबरलाय. आज शरीफ सरकार विरोधी नेत्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देणार आहे. सैन्याच्या तयारीबद्दलही माहिती दिली जाणार असल्याची माहिती आहे. पाकिस्तानी संसदेचं उद्यापासून विशेष अधिवेशन. भारताच्या भीतीनं रणनीती आखण्याची तयारी सुरू. रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणावावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. चंद्रपूरच्या भद्रावती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश. तर भारत पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव लक्षात घेता 6 महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचा आदेश. जबलपूरच्या ऑर्डनन्स कारखान्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे निर्देश. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाचा निर्णयावर मंत्रालयाचा मोठा निर्णय. रात्री कारगिल द्रास सोडून जवळपास पूर्ण एलओसीवरती पाकिस्तानचा गोळीबार. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंधरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.